यवतमाळ जिल्ह्यातून एक थरारक आणि तितकीच दुर्मिळ घटना समोर आली आहे। झरी तालुक्यातील येडशी शिवारात एका नाल्यामध्ये एकाच वेळी तब्बल 3 साप एकत्र दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हा संपूर्ण प्रकार एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला असून हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। नेमकी ही घटना काय आहे आणि वन विभागाने नागरिकांना कोणता महत्त्वाचा इशारा दिला आहे? यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील येडशी गावात शेतकरी संघर्ष भगत हे आपल्या शेतालागत असलेल्या नाल्याकडे गेले असता त्यांना एकाच ठिकाणी 3 साप हालचाल करताना दिसले। अचानक समोर आलेले हे दृश्य पाहून ते काही क्षण थक्क झाले। त्यांनी धाडस दाखवत हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला। हा व्हिडिओ आता परिसरात वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये कुतूहलासोबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वन्यजीव तज्ञांच्या माहितीनुसार एप्रिल ते मे हा सापांचा प्रजनन काळ असतो। या काळात मादी सापाच्या वासामुळे अनेक नर साप एकाच ठिकाणी जमा होतात। ग्रामीण भागात या नैसर्गिक प्रक्रियेला सापाची लाग असे म्हटले जाते। तज्ञांच्या मते हे दृश्य दुर्मिळ असले तरी पूर्णपणे नैसर्गिक आहे। मात्र या काळात साप अधिक सक्रिय असतात आणि त्यांना त्रास दिल्यास ते आक्रमक होण्याची शक्यता असते। वन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। शेतात जाताना जाड बूट वापरावेत, हातात काठी ठेवावी, गवत किंवा झुडपांमध्ये हात घालताना काळजी घ्यावी आणि साप दिसल्यास त्याला कोणताही त्रास न देता तात्काळ वन विभाग किंवा सर्पमित्रांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सापांची हालचाल वाढत असल्याने प्रत्येकाने सतर्क राहणे आणि अफवांवर विश्वास न ठेवता वन्यजीवांचे संरक्षण करणे ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे। यवतमाळमधील येडशी शिवारात एकाच ठिकाणी 3 साप दिसल्याची ही घटना निसर्गातील दुर्मिळ क्षण असला तरी नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। साप दिसल्यास घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखा आणि तज्ञांची मदत घ्या।